तर त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून दर दिवस ऐकू येवलं का सगळ्याला, दर दिवस वेगळं वेगळं भोजन त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. एक दिवस लड्डू, एक दिवस बालुशाही, एक दिवस जिलेबी, एक दिवस आता काय काय मला आठवण नाही. तर अनेक प्रकारचे व्यंजन आपल्याला त्या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी होतो. हे प्रसादाचा व्यवस्था करणार कोण आहे म्हटलं तर महाराज नाही, इथं बसलेले सगळं भक्तगण त्या ठिकाणी करत राहतात. आणि आपला पंचाचरप्पा कोटेकल्लूर त्यांनी प्रतिवर्ष शॉर्टकट करून टाकले, पंचयप्पा करून टाकले. पंचयप्पा प्रतिवर्ष एक दिवसाला लागणारा प्रसादाचा व्यवस्था कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था होत आहे. आज त्यांनी अमाऊंट देऊन जातात गुरुपौर्णिमेला. प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला येऊन ऍडव्हान्स बुकिंग करून ते जातात. आणि तेवढंच नसून अजून काही भक्त आहे तर सगळ्यांचं नाव घेत बसलं तर एक महिन्यामध्ये जवळजवळ 50-60 भक्त त्या ठिकाणी त्यांच्या आगमन होतो. कुठल्याही तारीख आम्ही ठरलेले नाही, कुठल्याही तारीख तुम्ही येऊ शकता, त्या ठिकाणी प्रसाद त्या ठिकाणी व्यवस्था करू शकता. आणि शिवभक्तांच्या मुखामध्ये प्रसादाचं व्यवस्था करणं म्हणजे अनेक करोड यज्ञ केलेले पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून